नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी बघा फक्त 10वी पासवरती मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये टोटल 416 जागा सुटलेल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाची भरती असणार आहे पहा. यावर्षी बघा नोकरीसाठी अत्यंत गोल्डन चान्स असणार आहे पहा. आत्ताच या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या पेपर झाले, त्या होताच लगेच ह्या जागा सुटल्या पहा. त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार मित्रांनो. त्यासाठीच आपण हे काही प्रश्न घेतलेले आहेत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, आपण स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण याची PDF, अप्लाय करायची लिंक, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक, सर्व रोजच्या रोज चालू घडामोडी आणि महत्त्वाचे जे काही क्वेश्चनच्या PDF आहेत बघा प्रत्येक व्हिडिओच्या, त्या ग्रुपला भेटणार आहेत पहा. त्या ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जॉईन करता येत नसेल तर माझा जो काही नंबर आहे बघा खाली पिवळ्या पट्टीमध्ये दिसतोय 93 25 23 0840 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेन. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे काम करून ठेवा. मित्रांनो, खूप महत्त्वाची भरती असणार आहे. सरकारी जॉब आहे पहा, गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा चांगला आहे पहा. 8वा वेतन आयोग लागल्यानंतर या ठिकाणी पगार आपल्याला चांगला भेटणार आहे पहा. सरळ सेवेमार्फत ही पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. चला जास्त काही सांगत नाही, ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक याची स्थापना कधी झाली? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना कधी झाली? तर 1 मार्च 1983ला आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना झाली पहा. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे तेथे काय उणे म्हणजे ऑप्शन क्रमांक अ. पुण्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतं. कुठं जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? चला द्या उत्तर. आपल्याकडे उत्तर देण्यासाठी बघा 3 सेकंदाचा वेळ आहे पहा. किती? 3 सेकंदाचा वेळ. चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. नंदुरबार. खालीलपैकी काव्यग्रंथी आणि कवीची आपल्याला चुकीची म्हणजे अयोग्य जोडी ओळखायला लावली. मित्रांनो, पहिले पहा केकावली मोरोपंत हे बरोबर आहे. ज्वाला आणि फुले बाबा आमटे मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे. भावार्थ दीपिका हे चुकीचं आहे मित्रांनो, वामन पंडित यांचं नाही आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे पहा, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. वामन पंडित यांनी मित्रांनो यथार्थ दीपिका लिहिलेला आहे पहा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वामन पंडित यांनी कोणता लिहिलेला आहे? यथार्थ दीपिका. अभंगगाथा संत तुकाराम. म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ जबाबदार असतं. तर कशाला जबाबदार असतं मित्रांनो? तर विधानसभेस. ऑप्शन क्रमांक 2 विधानसभेस जबाबदार असतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली होती? तर प्रार्थना समाजाची स्थापना मित्रांनो 1867. ऑप्शन क्रमांक 3 की 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती पहा. भारताने स्वातंत्र्य मिळवले त्यावेळी भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते मित्रांनो? तर लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 आचार्य कृपलानी. ऑप्शन क्रमांक 4 आचार्य कृपलानी होते पहा. 1857च्या उठावामध्ये क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक म्हणून काय ठरवलं होतं? तर मित्रांनो क्रांतीचे प्रतीक म्हणून काय ठरवलं होतं? तर ऑप्शन क्रमांक 2 कमळाचं फुल हे ठरवलं होतं पहा. 2026च्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शनासाठी महाराष्ट्रामधील कोणत्या 2 मराठी चित्रपटांची निवड झाली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, जीव आणि एप्रिल मे. लक्षात ठेवा, याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2026-27 हे वर्ष महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या विशेष नावाने साजरे करणार आहे? तर कोणत्या मित्रांनो? तर सामाजिक समता आणि समरसता वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे पहा? योग्य उत्तर आहे पहा. 11 एप्रिल 2026 रोजी कोणत्या थोर समाज सुधारकाची 200वी जयंती साजरी करण्यात आली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुले. ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिराव फुले याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 2026 बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकलं? तर कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आयुष शेट्टी याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. 22 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक वसुंधरा दिनाची मुख्य संकल्पना म्हणजे थीम काय होती?
तर मित्रांनो थीम काय होती, तर आपली शक्ती आपला ग्रह. ऑप्शन क्रमांक 1 आपली शक्ती आपला ग्रह ही होती पहा. टिंब या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 बी जीवनसत्व याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बी जीवनसत्व. पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तो ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो लोह हा जो काही धातू आहे हा वापरला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा मित्रांनो, दादाभाई नौरोजी याचं बरोबर उत्तर आहे पहा. इराण या देशाची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो इराण या देशाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेहरान याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा तेहरान काय आहे पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होतो? तर मित्रांनो कोणता रोग होतो विषाणूमुळे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिवताप याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हिवताप. इसवी सन 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडन या ठिकाणी कशाची स्थापना केली? तर मित्रांनो लंडन या ठिकाणी कशाची स्थापना केली? तर ईस्ट इंडिया असोसिएशन याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंब हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तर पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा गट विकास अधिकारी. भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ही कोणत्या अनुच्छेदमध्ये नमूद करण्यात आली आहेत? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 51 ए यामध्ये काय केलेली ही नमूद करण्यात आलेली पहा. हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? हिराकूड हे जे काही धरण आहे मित्रांनो हे महानदी. ऑप्शन क्रमांक 3 महानदीवरती हे बांधण्यात आलेले पहा. कुठं? महानदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी 249 रुपयाची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. 249 रुपये आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणारे मित्रांनो 249 रुपयाला. फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला 249 रुपये टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. 249 रुपयाला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार, सर्व विषय असणार आहेत पहा. खालीलपैकी कोणती जोडी एक जुळत नाही? खालीलपैकी कोणती जोडी ही जुळत नाही? चला सांगा पटकन. तर विनोबा भावे आनंदवन ही जी काही जोडी मित्रांनो ही जोडी या ठिकाणी जुळत नाही पहा. बाकी महर्षी धोंडो केशव कर्वे श्री शिक्षण, महात्मा गांधी भारत छोडो आणि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केलेला आहे पहा. जळगाव जिल्ह्यामधील फैजपूर या गावी टिंब या वर्षी काँग्रेस अधिवेशन भरवण्यात आलं होतं. तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी? तर लक्षात ठेवायचं आपल्याला 1936 मध्ये. लक्षात ठेवा 1936 मध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, यापैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे काय? कर्नाटक. उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवणारी व्यक्ती खालील पर्यायापैकी कोणती आहे? तर कोणती मित्रांनो? डॉक्टर शंकर दयाळ शर्मा याचं बरोबर उत्तर आहे.
भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे फ्रेंच आणि अमेरिका. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे फ्रेंच आणि अमेरिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता होता? तर बघा बुद्ध अँड हिज धम्म ऑप्शन क्रमांक 2 हा ग्रंथ होता पहा. घुमर नृत्य कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे? तर राजस्थान याचं बरोबर उत्तर आहे. कोणत्या राज्यामध्ये? ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. पुढचा प्रश्न आहे नाटो या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ब्रुसेल्स. ऑप्शन क्रमांक 2 ब्रुसेल्स याचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा शीतमाळा, वहिवाट, उपयोग अशा विविध अर्थछटा असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर वावर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा वावर. भारतातील पंचवार्षिक योजनांचे जनक कोण होते? तर मित्रांनो कोण होते? तर लक्षात ठेवा जवाहरलाल नेहरू हे होते पहा. कोण होते? जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे पहा विठ्ठल परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. हे वाक्य कोणत्या उभयनवी अव्ययाचं आहे? कोणत्या उभयनवी अव्ययाचं आहे? तर मित्रांनो हे कारणबोधक आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 हे काय आहे? कारणबोधक वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आमंत्रित याचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे काय? आमंत्रित. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नाव सोनूबाई हाती कातलाचा वाळा या म्हणीशी अर्थ असणारी एक म्हण कोणती आहे? तर मित्रांनो डोळ्यांनी आंधळा नाव नयन सुख याचं काय आहे पहा? योग्य उत्तर आहे पहा. मधुने लाडू खाल्ला होता हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? मित्रांनो हे पूर्ण भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण भूतकाळ याचं बरोबर उत्तर आहे पहा. पृथक वाचक संख्या विशेषणाचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर मित्रांनो एक एक मुलगा. ऑप्शन क्रमांक 2 एक एक मुलगा याचं काय आहे पहा? योग्य उत्तर आहे पहा. सर्वच बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. काय प्रश्न आहे? सर्वच बोलू लागले की कोणीच ऐकत नाही या वाक्यामधील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर मी यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विरोधाभास अलंकार आहे. कोणता आहे? विरोधाभास अलंकार दिलेला आहे पहा. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो आध्यात्मिक. ऑप्शन क्रमांक 1 आध्यात्मिक याचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे पहा. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. पंढरीत जाताना कडोवाडीजवळ उजाडलं. तर यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे पहा? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा अकर्तृत भावी प्रयोग याचं योग्य उत्तर आहे पहा. विनाकारण हा जो काही शब्द आहे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर मित्रांनो विनाकारण हा शब्द उपसर्ग घटित आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 उपसर्ग घटित शब्द आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा मित्रांनो विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. तर मित्रांनो कोणता या ठिकाणी प्रकार आहे? तर म्हणावी याचं योग्य उत्तर आहे पहा विद्यार्थी. लक्षात ठेवा वावी प्रत्यय आला तर विद्यार्थी येतं पहा. समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो गौरव. आता गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? अतिशय महत्वाचा शब्द आहे मित्रांनो. तर अभिनंदन. लक्षात ठेवा अभिनंदन याचं बरोबर उत्तर आहे पहा. राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव कोणतं आहे? तर राम गणेश गडकरी यांचं जे काही टोपण नाव आहे मित्रांनो यांचं टोपण नाव काय आहे? गोविंदग्रज याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा गोविंदग्रज. चुकीची जोडी शोधायची आपल्याला. तर मित्रांनो चुकीची जोडी कोणती आहे? तर गीताई लोकमान्य टिळक. ऑप्शन क्रमांक 4 ही काय आहे मित्रांनो? चुकीची जोडी पहा. बाजीप्रभूने खिंड लढवली या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर बाजीप्रभूने खिंड लढवली या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो केवळ वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 केवळ वाक्य. पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर मित्रांनो समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर मीठ भाकर. ऑप्शन क्रमांक 2 मीठ भाकर. मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वराची संख्या किती आहे? तर मित्रांनो 14 स्वरांची संख्या आहे पहा. लक्षात ठेवा 14. असला नवरा नको ग बाई या वाक्यामधील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारामधला आहे? तर मित्रांनो हा कोणत्या विशेषण प्रकारामधला आहे? तर सार्वनामिक विशेषण. ऑप्शन क्रमांक 3 सार्वनामिक विशेषण. निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या कोणता आहे? पपई. ऑप्शन क्रमांक 4 पपई याचं बरोबर उत्तर आहे पहा. दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. तर मित्रांनो अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजेच काय? थोड्या पैशाने हुरळून जाणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. महा अधिक उत्सव या शब्दाची संधी आपल्याला करायची आहे म्हणजेच काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 महोत्सव याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपामध्ये होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? तर मित्रांनो काय म्हणतात? सामान्य रूप असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 सामान्य रूप.
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो? तर मित्रांनो आपण काय म्हणतो? वर्ण असं म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक 3 वर्ण. श्रोत्यांनी खो खो हसवलं यातील हसवलं हे कोणतं क्रियापद आहे? मित्रांनो हे कोणतं क्रियापद आहे? तर प्रयोजक क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रयोजक क्रियापद आहे पहा. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सीरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.